यतो वेदवाचो विकुंठा मनोभिः सदा नेति नेतीति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः। दौर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयी मक्षमालां दधानाम् हस्तेनैकेन पद्मं सितमपि च शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खः स्फटिकमणिनिभा भासमाना समानाम् कामे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्नाम् ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य येषाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शंकर भट्ट, माधव नंबूदरी आणि पळणी स्वामींचा संवाद चालू आहे। त्यात पळणी स्वामी म्हणतात, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवाशी मित्रत्व किंवा शत्रुत्व नसतंच। या ग्रहाने त्रास दिला, त्या ग्रहाने त्रास दिला, अहो ग्रह त्रास देत नाहीत। कोणताही ग्रह तुमच्या घरी येऊन त्रास देत नाही। पण समाजामध्ये अशी पद्धत आहे की शनी त्रास द्यायला लागला, हो आमच्या राशीला शनी आला, भयंकर त्रास द्यायला लागला। शनी त्रास देत नाही। शनीला शनीचे कारभार खूप पडलेले आहेत, गुरुला गुरुचे कार्यक्रम खूप लागलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला त्रास देत नाही। हे व्यवहारामध्ये पद्धत पडली अशी की या ग्रहामुळे हा त्रास झाला। ग्रह अक्षरशः आपल्यापासून हजारो लाखो मैल दूर आहेत, ते आपल्या जवळ येऊन त्रास देतात असं मात्र नाहीये। याचं कारण काय हे आपण विचार केला पाहिजे। मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेमध्ये जन्म घेतो। म्हणजे मनुष्याच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार त्याला जन्म मिळतो, त्यानुसार ते ग्रह त्याच्या कुंडलीमध्ये काय होणार ते दाखवत असतात। हे सूचक आहेत, सिग्नल आहे की यांनी हे कर्म केलं, त्याचं फल असं मिळणार। ते दाखवत असतात आणि त्या ग्रहाला अनुसरून फल मिळत असतं। शुभफल मिळायचं असेल तर ते शुभग्रह चांगल्या घरात असतील, वाईट फल मिळायचं असेल तर वाईट ग्रह शुभ ग्रहात असतील। कारण शुभ ग्रह शुभ स्थानी फल देतात आणि अशुभ ग्रह अशुभ स्थानी फल चांगलं देतात। शनी 3, 6, 11 शुभ नाहीये ना शनी। मंगळ शुभ नाहीये, राहू शुभ नाहीये, तर ते 3, 6, 11 हे दुस्थान आहेत। त्या स्थानात पडले की शुभ फल देतात। त्रिषट एकादशे राहू, त्रिषट एकादशे शनी, त्रिषट एकादशे भौमः सर्वारिष्ट विनाशकृत। अरिष्ट दूर करतात, संकट नाहीचे करतात। कारण दुस्थानामध्ये दुष्टग्रह बसला की फल चांगलं द्यायला लागतं। त्या ठिकाणी शुभग्रह चांगलं फल देणार नाही। म्हणून ते म्हणतात की त्याच्या पूर्वजन्माच्या प्रारब्धानुसार ते ग्रह कुंडलीमध्ये दाखवत असतात आणि ते फल त्याला मिळत असतं।
अशा ग्रहामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ जर असले, म्हणजे त्याचं कर्म अशुभ असेल तर ते ग्रह त्याला अशुभ फल दाखवतील आणि त्याचा परिणाम होईल. आता हे निवारण करण्याकरता जप जाप सांगितला जातो. कारण पूर्वजन्म कृतम पापम व्याधिरूपेण जायते. पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप व्याधीच्या रूपाने आमच्या समोर येतं. मग ती व्याधी मानसिक असेल, शारीरिक असेल, कुठल्याही प्रकारची व्याधी असू शकते. मानसिक ही व्याधीच आहे. आर्थिक संपत्तीचं हान ही व्याधीच आहे. तर पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण जायते. ते व्याधीच्या रूपाने ते येत असतात, कुठल्या ना कुठल्या रूपाने त्रास देत असतात. म्हणून त्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं की तत् शांती औषधैहि दानैहि जप होमार्चनादिभिः, त्याचा परिहार करण्याकरता शांती औषधैहि, औषध वगैरे घ्यायचे, दान वगैरे द्यायचं, जप होम अर्चन करायचं, त्यामुळे त्याचा परिहार होतो. परिहार होतो. कारण केलेल्या पापाचा परिहार प्रायश्चित्त घेतला की कमी व्हायला लागतो. म्हणून जप तप मंत्राचा आश्रय घ्यावा. आता ग्रंथात लिहिलंय की तत्शांती औषधैहि दानैहि जप होमार्चनादिभिः, त्यामुळे परिहार होतो. पण पुढे सांगतात या उपायाने सुद्धा जर उपशमन नाही झालं, मंत्र जप केला, काही केला, तर फल मिळालं नाही, तर पुढे पळणीस्वामी सांगतात श्री गुरूंच्या पादुकांना शरण जावे. कारण या सगळ्या नवग्रहाच्या वरही गुरुरेव आद्याशक्ती. गुरु ही आद्याशक्ती आहे, परमात्म्याची शक्ती आहे. म्हणून अनन्य भावाने सद्गुरूला शरण जावे. सद्गुरूला शरण गेलं की आपोआप परिवर्तन व्हायला लागतं. पण शरणामध्ये खूप फरक आहे. काम पडलं की लोक येतात आणि काम झालं की काय गुरुजीचं काही काम नाही, गरज सरो आणि वैद्य मरो, अशा शरण येण्याला काही अर्थ नाही. कारण विधाता सगळं जाणतो. इथे तुम्ही गुरु नावाच्या तत्वाला कदाचित फसवू शकाल. कारण गुरु विचार करत कसा आहे, हा सरळ आहे का कुठल्या हेतूने आलाय, एवढा विचार करत नाहीत. पण हे विधात्याला माहिती असतं की हा कपट बुद्धीने आला आहे का हा शरणागत बुद्धीने खरंच समर्पण बुद्धीने आला आहे, हे परमेश्वराला माहिती असतं. आणि त्यामुळे त्याचं फल तोच देणार. जर कपट बुद्धीने आला आणि गुरुवर प्रार्थना केली, गुरु दया करतील, त्याचा लाभ होईलच. पण त्याच्या कुबुद्धीमुळं त्याला पूर्ण लाभ होणार नाही. तर श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात. गुरु हे शक्ती संपन्न असलेच पाहिजे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. माऊलीने काय म्हटलंय? सद्गुरूंची म्हणतात असं तिथं, पण श्री गुरुची श्री नाम शक्ती. ज्यांच्याकडे शक्ती आहे अशा गुरूंना माझ्या सिंहासनावर, हृदय सिंहासनावर बसून, असं माऊलीने म्हटलेलं आहे. म्हणून गुरुरेव आद्याशक्ती. गुरु ही आद्यशक्ती आहे. आता व्यवहारामध्ये असं घडतं की ज्याच्या संपर्कात येतो त्याची स्पंदन आम्हाला त्रासदायक किंवा लाभदायक होतात. जो खरंच पॉझिटिव्ह एनर्जी सांभाळून आहे, सात्विक शक्ती ज्याच्याकडे आहे, त्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर आम्हाला चांगली स्पंदनं लाभ होतात, चांगली स्पंदने मिळतात. आणि ज्याच्याकडे नकारात्मक शक्ती आहे त्याच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला नकारात्मकच स्पंदनं लाभ होतात. निगेटिव्ह हळूहळू आमची अधोगती व्हायला लागते.
म्हणून सद्गुरु शक्तिमान अशा गुरुला शरण जाव आणि ती शक्ती शुभ किंवा अशुभ घडण्यास समर्थ असते. ज्यांच्याकडून तुम्हाला शक्ती मिळाली ती जर शुभ असेल, सद्गुरूकडून श्री गुरुकडून जी शक्ती मिळते ते शुभच असते. आणि इतराकडून जी आहे, कारण गुरु सगळ्या मार्गात आहेत. मोक्ष मार्गामध्ये आहेत, तंत्र मार्गामध्ये आहेत, वाम मार्गामध्ये आहेत, सगळ्या मार्गात गुरु आहेत आणि त्याच्या त्यांच्या परिणती हे करतात. पण मोक्ष प्राप्तीचा आणि भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग केवळ सन्मार्गाने, वाम मार्गाधिकाने होत नाही. पण आहे त्याही परंपरा चालू आहे, तिथे त्यांचे गुरु आहेत. पण त्यामुळं उत्तम साधकाला त्याचा लाभ होत नाही. मग त्यांचा कुठेतरी रस्ता बदलतो, मग गंडे दोरे वगैरे वगैरे प्रकारामध्ये ते जायला लागतात. या कसल्याही गोष्टीला महत्व द्यायचं नाही. गंडे दोरे अंगारा याला काही महत्व नाही. आता गुरु सुद्धा काय करतात, शिष्याला समाधान व्हावं या हेतूने काय करतात, हा भस्माची पुडी देतात. त्या भस्मामध्ये काही नसतं, पण त्याच्या पाठीमागे सिद्ध सद्गुरूंचा संकल्प असेल तर ते संकल्पच कार्य करतो. साधकाला वाटतं की गुरु महाराजांनी अंगारात दिला, गुरु महाराजांनी ताईत दिला, काम झालं. त्या ताईतामध्ये काही नाही आणि त्या अंगारामध्ये काही नाहीये. जे काही आहे त्या सिद्ध गुरूंच्या संकल्पामध्ये आहे आणि संकल्पामुळं साधकाला त्याचा लाभ होऊ लागतो. आता प्रत्येक ग्रहाचं मानवाच्या शरीरावर काहीतरी कारकत्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या देहावर कुठेतरी त्याचा अधिकार असतो. त्याचं कुंडलीच्या स्थानामध्ये शुक्र कुठे जरी असला तर तो सप्तम स्थानाचं कारकत्व करत असतो. सप्तम स्थानाचा कारक शुक्र आहे, विवाहाचा कारक शुक्र आहे. तसं या देहावर सुद्धा प्रत्येक ग्रहाचं आधिपत्य हे असतच. किंबहुना त्या त्या दशेनुसार ते ग्रहाचं आधिपत्य सुद्धा काही अंशी बदलत जातं. तसं एका व्यक्तीला जर 7.5 मध्ये शनी आला तर प्रथमतः पहिले काही दिवस मस्तकावर असतो, म्हणजे मनामध्ये टेन्शन येणं, बरेच प्रकार सुरू होतात. मग नंतर काही दिवस, काही महिन्यानंतर तो खाली उतरायला लागतो. मग त्याला छातीचे विकार व्हायला लागतात, कंठाचे विकार व्हायला लागतात. मग तो उदरावर येतो. मग उदरावर आला की मग पोटाचे विकार व्हायला लागतात आणि होत 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 तो खाली पायावर जातो आणि पायावर आला की मग त्याचं ट्रान्सफर होणे, दूर देशाला जायचा प्रसंग येणे, अशा गोष्टी घडायला लागतात. या ग्रहांचं कारकत्व हे असं दाखवून देतात. ग्रह करत नाहीत, हे पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. हे तुमच्या होणाऱ्या गोष्टीचं सूचकत्व दाखवत असतात. हे सिग्नल आहे. जसं लाल सिग्नल लागल्यानंतर मनुष्याने थांबलेलं बरं, कारण कदाचित तुम्ही गाडी चालवाल तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. होतेच असं नाही. कितीतरी एक्सपर्ट तशा ह्याच्यात लाल लाईट लागला तरी निघून जातात, ऍक्सिडेंट होत नाही. पण होण्याची शक्यता असते आणि ग्रह ते सूचित करतात की पुढचा काळ धोक्याचा आहे, सावध राहा. किंवा पुढचा काळ चांगला आहे, ग्रीन सिग्नल आहे, चांगला आहे, तुम्हाला काय व्यवसाय करायचंय करा, पुढे चला, प्रगती करा, हे दाखवणारे ग्रह आहेत. ग्रहात सुद्धा आपसामध्ये शत्रुत्व नाही आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये चंगुमम रविमित्राणी भूसम शशिवैरिणो, चंद्र गुरु मंगळ सूर्याचे मित्र, बुध समान आणि शनी शुक्र शत्रू असं सांगितलेलं आहे. आता कुठे शनी कुठे सूर्य, किती अंतर आहे? कधी शनी शुक्राच्या सूर्याच्या घरात जवळ जातो, कधीच नाही. प्रत्येकांचा परीघ ठरलेला आहे, प्रत्येक ग्रहांचा मार्ग ठरलेला आहे. त्यामुळे शनी सूर्याच्या घरी जात नाही, सूर्य शनीच्या घरी येत नाही. त्यांचा त्या ग्रहाचा क्रम ठरलेला आहे आणि त्या मार्गानेच ते प्रवास करत असतात. ते मर्यादा सोडत नाही. ती भगवंताचा नियम आहे, असा दंडक आहे, आदेश आहे. ते नियम मोडत नाहीत. पण इथे आपल्याला हे सूचना सांगण्याकरता नाही बरं का, सूर्याच्या घरात शनी बसलाय, सूर्याबरोबर शनी बसलाय.
मंगळाबरोबर शनी बसलाय, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, ऑपरेशन होण्याची शक्यता आहे. हे सगळं आपलं सूचना देण्याकरता एकत्र आलेले असतात. ते कधी एकत्र येत नाहीत. त्यांचा तो अंतर हजारो लाखो मैलाचा आहे, तो तसाच राहणार आहे. पण हे आपल्याला दाखवण्याकरता ही शास्त्राची योजना अशी केलेली आहे. इष्टस्पंदनामुळे आकर्षण निर्माण होतं. आता इथे कसं आहे, मैत्री जी असते, ग्रहांची मैत्री वगैरेचा विचार केला आपण. या ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे की हे ग्रह मित्र आहेत, हे ग्रह सम आहेत, हे ग्रह शत्रू आहेत. हे त्यांच्या गुणधर्मावरून ठरलेलं. सूर्याचे मित्र चंगुमम रवी मित्राणी, चंद्र गुरु मंगळ सूर्याचे मित्र आहेत. आता गुरु किती अंतरावर आहे, चंद्र किती अंतरावर आहे, मंगळ किती अंतरावर आहे आणि सूर्य कुठे आहे, ते एकत्र कधीच येत नाहीत. पण ज्योतिषी म्हणतात की नाही, हे एका घरात बसण्याचं, एका स्थानात आले आहेत. का तर त्यांचे गुणधर्म साम्य असतील तर त्याचा परिणाम शुभ होणार. आता शनीचे मंगळाचे गुणधर्म वेगळे आहेत, विरुद्ध आहेत. मंगळ अग्निकारक, शनी एकदम मंद, मंगळ तीव्र तापट. हे परस्पर विरोधी गुणधर्म आले की त्या ठिकाणी निश्चित काहीतरी त्रास होणार, असे शास्त्राने आदेश काढले. शास्त्र खोटं नाही बरं का, हे लक्षात घ्या. शास्त्र खरं आहे, ते तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवणारं शास्त्र आहे. आता ही नैसर्गिक मैत्री सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त ही तात्कालीन मैत्री ग्रहाची सांगितलेली आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. तात्कालीन मैत्री कशी आहे, कुंडलीमध्ये ज्या घराचा सूर्य समजा ज्या घरात आहे, त्या घरात जे जे ग्रह दुसरे बसलेले आहेत ते सगळे शत्रू आहेत. सूर्याबरोबर जे ग्रह बसले ते सगळे शत्रू आहेत. जरी ते नैसर्गिक मैत्रीमध्ये असतील तरी तात्कालीन मैत्रीमध्ये शत्रू आहेत. आता तिथे मित्र आणि इथे शत्रू असेल तर दोन्हीचं तारतम्याने त्याला सम असं निर्णय दिला असं. पंचधा मैत्री हा जो भाग आहे. कारण याचं कारण काय, एकेच घरात राहणाऱ्या माणसाबद्दल अतिशय प्रेम नसतं. कित्येक वेळेला कलह होतात, भांडणं होतात. म्हणजे एका घरात आले की त्यांचे मग विचार मिळत असतील तर ठीक आहे, नाहीतर मग भांडणं व्हायला लागतात. म्हणून पहिल्या स्थानामध्ये ज्या स्थानात सूर्य आहे त्या स्थानात जर दुसरे ग्रह आले तर ते शत्रू मानले. परंतु आपल्या घराच्या व्यक्तीशी कधी कधी भांडण होतं, पण आपल्या घराच्या बाजूला इकडे आणि इकडे जे घर आहेत त्यांच्याशी सख्य चांगलं असतं. जाणं येणं भेटणं, कारण अतिपरिचय पण नसतो. आपल्या स्थानात जो असतो अतिपरिचय असतो. अतिपरिचयात अवज्ञाम संतत गमनादरो भवती, मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्ठमिंधनम कुरुते. मलय पर्वतावर एवढाच चंदन निघतो. अतिपरिचय झाला त्यामुळे काय करतात त्या स्त्रिया, पाणी गरम करायला त्या चंदनाची लाकडं जाळतात. अतिपरिचय. तसं एका स्थानात बसलेल्या ग्रहात शत्रुत्व का होतं, अतिपरिचयामुळे होतं. पण इकडे 3 घर आणि इकडे 3 घर शेजारी आहेत ते सगळे, त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम राहतं. त्यामुळे तत्कालीन मैत्रीमध्ये मग कोणता जरी ग्रह असला, समजा आपण मंगळापासून पाहतो आणि दुसऱ्या स्थानात किंवा 10व्या स्थानात जर शनी जरी असला तर त्यांचं मित्रत्व मानलेलं आहे. कारण अत्यंत जवळ नाही आहेत, अत्यंत दूर पण नाही आहेत. म्हणून ज्या ग्रहाचं शत्रुत्व मित्रत्व पाहायचं आहे त्यात पहिल्या घरात जे आहेत ते सगळे शत्रू आहेत. 2, 3, 4 आणि 10, 11, 12 इकडचे 3 घरं आणि इकडचे 3 घरं हे मैत्रीचे मानलेले आहेत. आणि बाकीचे राहिलेली जी घरं आहेत, म्हणजे पहिलं स्थान एक आहे, नंतर 5, 6, 7, 8, 9 हे जे घरं सांगितलेले आहेत ते शत्रुत्वाचे सांगितले आहेत. असं ग्रहाचं नातं त्यांच्या गुणधर्मावरून ठरलेलं आहे आणि त्याच्यावरून ते फळ देत असतात. आता पुढे सांगितलेलं आहे पळणीस्वामींनी की स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होतं. प्रत्येक ग्रहामध्ये काहीतरी गुणधर्म, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक ग्रहामध्ये, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी गुणधर्म आहे, काहीतरी एनर्जी आहे, कसलं तरी वलय आहे, कसला तरी ऑरा आहे.
आणि तो जर दुसऱ्या व्यक्तीशी जर सम असेल तर आकर्षण निर्माण होतं. म्हणजे विचारांची धारा, चिंतनाची धारा, काही गुणधर्म एक असतील. समानशीले व्यसनेषु सख्यम. आपण पाहतो प्रवासामध्ये, गाडीमध्ये वगैरे आहे का माचीस, समान व्यसन, लगेच सख्य होतं त्यांचं. तसं प्रत्येक पदार्थामध्ये जर समान गुण असतील तर ते आकर्षित होतात. प्रवासामध्ये आपण पाहत असतो, गाडीमध्ये प्रवास करताना एखादा व्यक्ती पाहायला की वाटतं आपलाच व्यक्ती आहे, चांगला व्यक्ती आहे, त्याला बोलावं आपण. ओळख नसते, पाळख नसते, काही नसतं, पण त्याला बोलावं, सज्जन वाटतो, चांगला वाटतो. याचा अर्थ त्याची माझे गुणधर्म सारखे. आणि काही वेळेला असं होतं की एखादा व्यक्ती काही संबंध नसतो, पण त्याला पाहिले की बोलावं वाटत नाही, नको वाटतं. का? देणं नाही, घेणं नाही. पण का वाटतं असं? तर त्याचे जे स्पंदन आहेत आणि आपली जे स्पंदन आहेत ते परस्पर विरोधी आहे. त्यामुळे ते मेळ खात नाही, त्यामुळे ते जवळ येऊ शकत नाही. म्हणून स्पंदनामुळे आकर्षण होतं आणि स्पंदनामुळेच विकर्षण. प्रत्येक पदार्थामध्ये ही क्रिया चालू आहे. प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये हे चालू असतं. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जनांचा सहवास घडल्यास अकारण कलह. पहा, इथे दोन विरुद्ध गुणधर्माचे लोक आहेत, माणसं आहेत. एक सज्जन आहे आणि एक दुर्जन आहे. दोघांचे गुणधर्म वेगळे, दोघांची विचारधारा वेगळी, त्यांचं कधी जमणार नाही. कधीही समाजामध्ये या दोन गोष्टी चालू झालेल्या आहेत, प्रवाह चालू आहे आणि ते दोघेही परस्पराला आवडत नाही. काय करतात? समजा सज्जन व्यक्ती आहे, त्यांना संस्कार केले, बाबा निंदा करायची नाही, कोणाबद्दल बोलायची नाही, ते गप्प बसतील. पण ज्यांना या मार्गाची आवड नाही, अध्यात्म आवडत नाही, चांगुलपणा आवडत नाही, ते काय करतील? अकारण तुमची टिंगल करत राहतील, कारण त्यांचा गुणधर्म आहे तो. यांनाही ते आवडत नाहीत, पण सज्जन व्यक्ती प्रकट करत नाही. समर्थाने सांगितलेलं आहे, दुर्जन व्यक्ती जरी कळाला तरी प्रकट नाही करायचं. दुर्जन प्राणी ओळखावे, परिते प्रकटन करावे, सज्जना परिसाळवावे, महत्व देऊनी. दुर्जन प्राणी ओळखायचे पण प्रकट नाही करायचं. तू असा आहेस म्हणायचं नाही त्याला. वा, तुम्ही खूप छान आहात. सज्जना परिसाळवावे, महत्व देऊनी, हे समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणून सज्जन व्यक्ती कधी बोलणार नाही, पण दूर राहील, दूर राहील. कारण त्यांना माहित आहे की यांच्या संगतीत गेलो तर आपली प्रादुर्गती. अहो दुर्जन संसर्गात, काय सुभाषितकार म्हणतात, अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. त्यांच्या संपर्कात गेलो की आपली मानहानी व्हायला लागते. म्हणून दूरच राहावं. काही लोक दूर राहिलेच बरे. कारण पावको लोह संगेन मुद्गरैरभिहन्यते. अग्नी पवित्र देवता आहे. अग्नी ज्यामध्ये आपण यज्ञ करतो, वैश्वदेव करतो. अग्निरवै प्रथमो विष्णू. जे विष्णूचे रूप मानले त्यामध्ये पहिला अग्नी मानलेला आहे. अग्निरवै देवतानां मुखम. अग्नी देवाचं मुख आहे. असा पवित्र अग्नी यांनी काय केलं? लोखंडाची संगत केली. आणि लोखंडाच्या संगतीत गेल्यामुळं काय झालं? त्याला घणाचे घाव सोसावे लागले. कारण लोखंड तापवलं गेलं, अग्नीचा संपर्क आला, अग्नीचा संबंध आला आणि त्याला ठोकताना लोखंडाला ठोकायला लागले. पण लोखंडाबरोबर अग्नीलाही मार खावा लागला. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. पावको लोह संगेन मुद्गरैरभिहन्यते. अग्नीच्या संगतीमुळं, लोखंडाच्या संगतीमुळं अग्नी सुद्धा हातोडींनी मार खायला लागला. तेच मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. एक मुंगी चालता 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 वाटेत पडलेल्या फुलावर चढली. फुलाचा
संसर्ग झाला आणि दुसऱ्या क्षणामध्ये ती मुंगी कुठे गेली? भगवान शंकराच्या मस्तकावर असलेल्या चंद्रबिंबाचं चुंबन घ्यायला गेली. कारण ती मुंगी फुलावर चढली. फुलावर चढली, ती कशावर चढते? पण फुलावर चढली म्हणून झालं काय? पूजा करणाऱ्याने ते फुल उचललं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर ठेवलं. मुंगी कुठे गेली? पिपीलिका चुंबती चंद्रबिंबम. ती पिपीलिका भगवान शंकराच्या मस्तकावर असणारा चंद्र त्याचं चुंबन घ्यायला गेली असं कवी वर्णन करतात. का तर संग, आणि संगतीमुळे फार परिणाम होतो. संगती संग दोषेण यतीच मते भ्रमहा. संगतीमुळं यती सुद्धा अधोगतीला येतात, बिघडतात. म्हणून संग चांगला असावा, संग चांगला असावा. हवा फुलाचा संग केला, सुगंधच येणार आहे. तुम्ही फुलं तोडली, ओंजळीत घेतली आणि फुलं नेऊन ठेवली देवघरात, तुमच्या हाताला सुगंध लागलेला आहे. जसे सज्जन व्यक्ती जवळ आले की ते तुम्हाला सुगंध देणार. ते दुर्जन व्यक्ती जवळ आला की त्यात तुम्हाला दुःख, त्रास, कष्ट, अपमान देणारच. हा नियम आहे, सिद्धांत असा आहे. म्हणून सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जनांचा सहवास घडल्यास कलह निर्माण होतो, बंधू वियोग होतो. आपसामध्ये दोघांचे गुणधर्म बदलले की कुटुंबातील सदस्याचे वाद होतो. पहा, एक दुष्ट व्यक्ती आला तर घरामध्ये भावाभावाचे भांडण होतात. एक व्यक्ती तो काही नाही, फक्त येऊन थोडा संपर्कात राहतो आणि झालं, इथे घरामध्ये कलह वाढतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्या, विकर्षण शक्ती वाढली, आकर्षण शक्ती कमी झाली आणि त्यामुळे मग आपसामध्ये भांडण, कलह हे व्हायला लागला. आता खरं पाहता ही जी शक्ती आहे ती परमात्म्याची शक्ती आहे. त्याचा उपयोग आपण कसा करतो हे महत्वाचा भाग आहे. शक्ती काही माणसाने निर्माण नाही केलेली. आपली दंड बैठका काढून केली शक्ती आपल्या पुरतीच राहते, पण याचा काही समाजाला फायदा होईल असं वाटत नाही. पण जे दैवी शक्ती भगवंताने आपल्याला दिलेली आहे त्याचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवायचं आणि त्यामुळे कसा फायदा होतो. दासगणू महाराज पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारे, श्रृंगार काव्य लिहायचे. त्यांच्या कीर्तनामध्ये आजही लावणी नावाचा प्रकार आजही त्यांनी स्वीकारलेला आहे. पण ती लावणी श्रृंगारिक नसून आध्यात्मिक लावणी हे त्यांनी घेतलेली आहे. फार सुंदर रचना आहे, त्याचं चरित्र फार सुंदर पाहण्यासारखे दासगणू महाराजांचं. तर दासगणू महाराज हे पोलीस मध्ये आणि श्रृंगार रसयुक्त कविता लिहायच्या. पण त्यांची एक कविता साईबाबांनी ऐकली आणि ते म्हणून गेले की यांनी जर अध्यात्मावर कविता लिहिल्या किती मोठा होईल. आणि या शब्दावर गणेश नारायण सहस्रबुद्धे म्हणजे दासगणू महाराज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि साईबाबांच्या चरणाजवळ गेले. आणि ते दासगणू महाराज ज्यांना आधुनिक महिपती असं आपण म्हणतो हे म्हणजे संपर्क कुणाशी आला हे महत्वाचं. ते श्रृंगार रसात काव्य करणारे पोलीस डिपार्टमेंट पण एक त्या साईबाबाच्या संपर्कात आले आणि पूर्ण परिवर्तन झालं. आणि आधुनिक महिपती, अनेक संतांचे चरित्र, अनेक ग्रंथरचना त्यांच्याकडून घडलेल्या. त्याचं एक उदाहरण सांगितलेलं आहे असं. असे अनेक महात्मे या ठिकाणी केवळ सद्गुरूंच्या चरणाला जडल्यामुळं, कारण सद्गुरूची दृष्टी फार वेगळी असते. त्यांच्या दृष्टीतून ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या तीनही शक्ती शिष्य देहामध्ये संक्रमित होतात. म्हणून गुरोस्तु मानुषम बुद्धिम कुर्वाणो नरकं व्रजेत. गुरुला मनुष्य म्हणून कधी बघायचं नाही. गुरोस्तु मानुषम बुद्धिम कुर्वाणो नरकं व्रजेत. जो गुरुला मनुष्य म्हणून बघतो तो नरकाला राहतो असं शास्त्रात केलेलं आहे. पण गुरु ही आद्याशक्ती आहे हे लक्षात घ्या. काळ हा शक्ती स्वरूप आहे. सगळ्यात प्रचंड शक्ती कोणाची असेल तर काळाची.
काळाने अनेकांना पचवले, अनेक इतिहास, अनेक प्रचंड राजे झाले, सम्राट ज्यांच्या राज्यामध्ये सूर्य मावळत नव्हता. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर साम्राज्यांचं होतं, कुठे गेले? काळाच्या उदरात. हे काळाची प्रचंड शक्ती. माणसाने मी म्हणायचंय नाही असं नाही, पण त्याची शक्ती किती आहे? कश्चित आहे अगदी. हे काळाची शक्ती आहे. नाटककार देव अवनी ही नाट्यशाळा असे. आहे नाटककार देव अवनी म्हणजे पृथ्वी, ही नाट्यशाळा असे. प्राणी कर्म करोनी मृत्यू पडदा चारोनिया जात असे. इथे आपल्यासारखा जीव येतो, आपलं कर्म करतो आणि मृत्यूरूपी पडद्यातून निघून जातो. ही कुणाची गोष्ट आहे? सामान्याची नाहीये, सगळ्यांचीच गोष्ट आहे. हे कुणाची? आले भीष्म भीमार्जुना समयुधी, इच्छामरणे भीष्माचार्य, महाबलवान वायुपुत्र भीम, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन, इंद्रपुत्र अर्जुन, की ज्यांना काले हिजा वंदिजे, काळाने नमस्कार करावा असे अत्यंत बलवान असणारे ते वीर सुद्धा त्याच मृत्यूरूपी पडदा सारून निघून गेले. हे जेणे स्मरणास योग्य रचिले, कालास त्या वंदिजे. फक्त त्याने स्मरणाला जे ठेवलं तो आहे काल. या प्रत्येक गोष्टीचा साक्षी आहे काल. आणि फक्त आम्हाला लक्षात ठेवण्याकरता तो कालच बलवत्तर आहे, कालच प्रभावी. म्हणून काळाची शक्ती प्रचंड आहे. आता माणसाची शक्ती सुद्धा भगवंतानी शक्ती दिली आपल्याला, किंवा गुरुने शक्ती संक्रमित केली, पण त्याचा उपयोग जर नाही केला व्यवस्थित तर ती शक्ती निघून जाते. लक्षात घ्या. आमचे दादा गुरु योगीराज गुरुवनी महाराज यांच्या चरित्रातली एक घटना अशी आहे की गुरु हा प्रत्येकाला आवड असते, हो चांगलं आहे, पण काटेरी शेज आहे. सुरुवातीला बरं वाटतं, लोक नमस्कार करतात, पाया पडतात, महाराज महाराज औक्षण करतात, पंचपक्वानं जेवायला, सगळं चांगलं व्यवस्थित आहे. पण ते या मार्गात नाहीये, बाकी सगळीकडे आहे. हरिभक्ती के 3 गुण, हरिभक्ती के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, अंत वैकुंठ में जाओ. हा बस, भगवंताची भक्ती केली, प्रवचन सुरुवात केली, झालं. 3 गुण फायदे आहेत म्हणाले. कोणते कोणते? हर कोई लागत पाव, सगळे पाय धरतात, महाराज महाराज. खाने को मिष्टान्न मिले आणि अंत वैकुंठ में जाओ. एवढं नाहीये, एवढं नाहीये. पण काही लोकांना फार आवड असते की मला गुरुपद मिळायचं आहे, गुरु पाहून देत असतात. पण त्याच्यानंतर काही लोकांना असं हौस असते की मला गुरुपद हवाय. काही उघडपणे मागतात सुद्धा, आणि काही परस्पर स्वयंघोषित सुरू करतात. मला स्वप्नात सांगितलं, हा सगळ्यात मोठा उपाय बरं का. मला स्वप्नात महाराजांनी सांगितलं. आता स्वप्नाचं काय, त्याला प्रत्यक्षित काय करणार, त्याला काही सिद्ध करता येत नाही. पण गुरु असं सांगत नाहीत. गुरु स्वतः, एखादी तुकाराम महाराजांची गोष्ट आहे की त्यांना स्वप्नामध्ये त्यांच्या गुरुने मंत्र दिला, ही गोष्ट निराळी आहे, पण प्रत्येकाला असं होत नाही. पण लोक त्याला काय आधार घेतात आणि मला गुरु महाराजांनी सांगितले म्हणून स्वप्नात सुरू करतात. पण परिणाम काय होतो, मग ते इतके उच्चृंखल होतात की महाराजांच्या चरित्रातला प्रसंग असा की त्यांना महाराजांनी पत्र लिहिलं की बाबा तू करू नको, तू करू नको, थांबव. काय करायचं त्याने, म्हणजे बसल्या बसल्या शक्तिपात करायचा. ठीक आहे, होईल शक्तिपात होऊ शकतो, पण निग्रह शक्ती जर नसेल तर तो साधक वाया गेला. निग्रहानुग्रह समर्थ, जे ज्याच्याकडं निग्रह आणि अनुग्रह शक्ती आहे, समर्थ आहे, तेच. अन्यथा बरेच साधक ज्यांना गुरुने आदेश दिला नाही
तरी असे प्रयोग केले आणि साधकांचे अक्षरशः जीवन संपलेले आहे. कारण त्या शक्ती देण्याचा अधिकार आणि नियंत्रित करण्याचा अधिकार पण त्यांच्याकडे पाहिजे. निग्रह अनुग्रह समर्थजे. तर महाराजांनी सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. एकदा प्रतिष्ठेची लालसा, लोकैषणा लागली, लोक काय धरतात, लोकांना काही देणे घेणं नाही. तुमच्या दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तुमच्या दिव्यत्व आहे ना, आता ते कसं आलंय माहित नाही. म्हणजे विद्युत शक्ती हे नागार्जुन सागर डॅम मधून आली, कोयना डॅम मधून आली, काही इन्व्हर्टरनी सुरू झाली, हे त्यांना काही देणे घेणं नसतं. पण जे कोयना डॅम पासून आलेली विद्युत शक्ती आहे ते शाश्वत चालते कल्याणापर्यंत. आणि तुमच्या घरचं इन्व्हर्टर जे आहे ते चार्जिंग संपलं, इन्व्हर्टर ही बंद, लाईट ही बंद आणि पंखेही बंद, अशी अवस्था होऊन जाते. तसं साधकाचं कल्याण व्हायला लागतं. याचा विचार आपण हा केला पाहिजे. आणि ती शक्ती काय होते, नंतर गुरु महाराजांनी पत्र लिहिलं त्यांना की तुम्ही थांबवा, नाहीतर माझी शक्ती परत माझ्याकडे येईल. नाही आता काय वाटलं, जेवढा अनुभव यायला लागलाय, सुरुवात ठेवली आणि अक्षरशः एके दिवशी सगळी शक्ती निघून गेली. जैसे थे. ही घडलेली घटना आहे. म्हणून ही शक्ती परत गुरुकडं किंवा परमात्मा तत्वाकडं ज्यांच्याकडून ही शक्ती आली त्यांच्याकडे ते परत घेऊ शकतात, हे जाणीव असली पाहिजे. त्यात लिहिलं असं, थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसा सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्याचं फल त्याला मिळतं आणि योग्य जर नाही केलं तर शक्ती परत जाते. मानवाची देवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहाची तीव्रता अगदी सामान्य होते. हे जे सूचना देतात ग्रह तुम्हाला त्रासदायक वगैरे, तर त्याचा परिहार जपतपाने होतो, निश्चित होतो. लक्षात घ्या. कारण जेव्हा पूर्वासुरीने लिहून ठेवलंय, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण जायते तत्शांती औषधई दानैः जपहो मार्चनादिभिः. जपहो मार्चनामुळं त्यांची शांती परिहार होत असतो, हे लिहून ठेवलेलं आहे. आता यामध्ये पुढे असं लिहिलंय की जे महात्मे लोक आहेत ते विश्व कल्याणाची इच्छा ठेवून विविध प्रकारचे यज्ञ या करत असतात. महात्मा स्वतः करता काही करत नाही, जगत कल्याणाचीच तीव्र इच्छा असते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तो शोणी मद द्यावे पसाय दाने. कुणा करता हा ज्ञानयज्ञ कुणा करता करायचा होता ज्ञानेश्वर महाराजांना? विश्वात्मका करता, विश्वा करता. त्यांचं मागणं विश्वा करताय. तर संत महात्मे जे मागतात ते विश्वाच्या कल्याणाकरता मागत असतात. किंबहुना आपलं फलही अर्पण करतात. परंपरा आहे. साधनेचं फल, आपण केलेल्या उपासनेचं फल हे जगत कल्याणाकरता देत राहतात. ये मार्गीचा कापडी महेशू अजूनही भगवान शंकर अजून साधना करतायत का? तर जगत कल्याणाकरता ही माझी शक्ती, याचा काही अंश जरी जीवाला मिळाला त्याचं कल्याण होईल या इच्छेने साधना करून ते सामर्थ्य देत असतात. आता याच निमित्त जर विरुद्ध अनिष्ट शक्ती निर्माण झाली, सगळी साधना उत्कृष्ट असते असं नाहीये. वाममार्गाच्या साधना आहेत. स्मशानात जाऊन साधना करतात लोक, तंत्रमंत्राच्या साधना करतात. यातून जी शक्ती निर्माण होते ती अनिष्टकारक होते. त्यातून सफल काही नाही होणार. दुसऱ्या जीवाला दुःख आणि आपल्याही प्राणावर बेतेल एवढं दुःख, इथे सोपं नाही. पण राजमार्गाने जावं माणसाने. शास्त्राने जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गाचं अवलंबन करून वाटचाल करावी. नाहीतर ती शक्ती, चांगली शक्ती निघून जाते, त्याला तिरोधान असं म्हणतात. जिथून शक्ती आली ती शक्ती परत त्या स्थानाला प्राप्त होत असते, त्याला तिरोधान असं म्हणतात. आणि थोडं पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फल मिळाल्यास त्याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह भगवंताचा अनुग्रह झाला. म्हणजे आम्ही काही फार तपश्चर्या नाही केली, पण भगवंतानी कृपा केली आणि आमचं कार्य सफल झालं.
गुरुदेवांचा अनुग्रह झाला. अनुग्रहाचा खरा अर्थ कृपा आहे. आता काही बरेच व्यवहारामध्ये मंत्र दिला की अनुग्रह म्हणतो आपण, पण अनुग्रहाचा अर्थ कृपा. भगवंताचा अनुग्रह झाला, गुरुदेवांचा अनुग्रह झाला, संतांचा अनुग्रह झाला. तर अनुग्रह झाला म्हणजे आम्हाला आमच्या प्रयत्नापेक्षा जास्त फल मिळालं की तो भगवंताचा अनुग्रह समजा. कधी माणसाने माझ्या प्रयत्नाला यश मिळावं म्हणून नाही, कारण यापूर्वी सांगितलेलं आहे संकल्प त्याचाच पूर्ण होतो, मानवाचा संकल्प पूर्ण होईल याची खात्री नाहीये. कारण माणसाने संकल्प करणं स्वाधीन आहे, पण संकल्पाची पूर्तता भगवंताच्या स्वाधीन आहे. म्हणून आपण फक्त तन्मे मन हा शिवसंकल्पमस्तु हे म्हणायचंय आणि चांगले संकल्प ठेवायचे आहेत. पण जर भगवंताचा तोच संकल्प असेल तर निश्चितपणे यशस्वी होणार. आणि आपल्या संकल्पाच्या विरुद्ध भगवंताचा संकल्प असेल तर तो यशस्वी होणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अनुग्रहाचा अर्थ भगवंताची कृपा, गुरुदेवांची कृपा. पळणीसाहेब म्हणतात, बाबा अशा प्रकारे मी या सृष्टीचं उत्पत्ती, स्थिती, लय, तिरोधान हा सगळा सिद्धांत मी स्पष्ट केलेला आहे. आता तू ध्यानात असलेल्या तुला जे काही पाहिलं त्यात यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. आता या ठिकाणी इथे नाव नाही आलंय, हे साईबाबांच्या चरित्राबद्दल बोलत आहे की यवन दिसणाऱ्या अशा व्यक्तीमध्ये श्रीपादांची शक्ती म्हणजे साईबाबा सुद्धा हे श्रीपादांचेच अवतार आहेत. पुढे सांगितलेलं निंब वृक्षाच्या जवळ असलेल्या भूग्रहातील 4 नंदादीपानात पाहू शकला. इथे जे गुरुस्थान आहे शिर्डीमध्ये, तिथे पूर्वी निंबवृक्ष होता आणि खाली भूगर्भामध्ये 4 दिवे जळत होते, चालू होते. तेव्हापासून साईबाबांच्या ज्यांना त्या गुरुचं दर्शन झालं तेव्हापासून ते 4 दिवे प्रज्वलित होते. हे साधारण किमी आहे. श्रीपाद श्रीवल्लभानी कुठल्या तरी महान उद्देशाने तुला हा अनुभव दिलेला आहे. आता तो कशा करता दिलाय हे त्यांनाच माहिती, कारण बऱ्याचशा गोष्टी मानवी दृष्टीला कळत नाहीत. लक्षात, भगवंत जे करतो ते चांगल्या करताच करतो हा विश्वास पाहिजे. भगवंतावर अत्यंत निष्ठा असेल आणि परमात्मा जे करतो ते चांगल्या करताच करतो. एक दृष्टांत सांगतात, एक राजा तलवारीला धार लावत होता आणि प्रधानजीला एक सवय होती, काही झालं जे झालं ते चांगल्या करता होतं, जे होतं ते चांगल्या करता होतं म्हणायचं. आता तलवारीला धार लावताना धार लागली की म्हणून राजाने काय केलं, ते बोट अंगठा घासला त्याच्यावर आणि बोट कापले गेलं. आणि प्रधानजी माझं बोट कापलं गेलं. जे झालं चांगल्या करता झालं राजे. आता माझं बोट कापलं गेलं आणि चांगल्या करता झालं म्हणतोय. सांगितलं त्याला उतरून जेलमध्ये टाका. माझं बोट कापलं ना चांगलं झालं म्हणतोय. प्रधानजीला उतरून जेलमध्ये टाकलं. नंतर काही दिवसांनी राजा शिकारीला गेला आणि शिकार करता करता राजा एकीकडे गेला, सैन्य एकीकडे झालं आणि तिथे एका डाकूनी पकडलं आणि त्या डाकूला नरबली द्यायचा होता म्हणून राजाला बली द्यायला घेऊन गेले. आता सगळे डाकू आहेत, एकटा राजा काय करणार आहे. आता बली देणार इतक्यात त्या डाकूचं लक्ष गेले त्या बोटाकडं. बोटाला पट्टी बांधली होती बोट कापल्यामुळे. अरे थांबा म्हणले, हे चालत नाही, हे क्षत आहे. बली द्यायचा तो अक्षत द्यायला पाहिजे. अक्षत आहे म्हणजे चालत नाही, त्या सोडून. राजाला पटलं की याच्यामुळे मी वाचलो, म्हणजे माझं बोट कापलं ते चांगल्या करता झालं. आला घरी, प्रधानाला सोडून आणलं. तर प्रधानजी तुम्ही म्हणालात की जे होतं चांगल्या करता, हे काही अंशी मला पटलं, कारण माझं बोट कापल्यामुळे मी सुटलो. पण तुम्ही जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की जे होतं ते चांगल्या करता होतं, ते कसं काय चांगलं झालं. प्रधानाने उत्तर दिले, महाराज तुम्ही जिथे तिथे मी राहणार. तुम्हाला डाकूनी पकडलं तर मी तुमच्या बरोबर राहिलो असतो, मलाही पकडलं असतं. आणि तुम्हाला बली द्यायचं सोडून मग कुणाला बली दिलं असतं. तुमच्या बरोबर असल्यामुळं माझा बली गेला असता. त्यापेक्षा निवांतपणे 4 दिवस कारागृहात राहिलो, चांगल्या करता झालं ना. म्हणून परमात्मा जे करतो ते चांगल्या करताच करतो हा विश्वास सदैव असला पाहिजे. तो कधी अनिष्ट करत नाही.
त्याच्या लीला अगम्य आहेत. भगवंताच्या लीला अगम्य असतात, गूढ असतात आणि त्यात देवरहस्य असतं. त्याच्या अनुमतीनेच हे सुद्धा मला सांगायची प्रेरणा का झाली, तर त्याच्या पाठीमागे त्यातच सूत्र आहे, म्हणून मी विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्याच्या दृष्टीखाली असते, त्याला लपून काहीच राहत नाही. तो प्रत्येक कुठे काय चाललंय तो पाहत असतो. हे त्याचं प्रमाण आहे. विश्वनियंता तेच आहेत, योगसिद्ध तेच आहेत, आम्ही तेच आहेत. आणि ते परिमाणाना मोजमापाना परिस्थितीला साध्य होणारा विषय नाही. परमात्मा कसल्याच मेजरमेंट मध्ये मोजमापामध्ये येत नाही, अशी माझं परमात्मा तत्व आहे, असा उपदेश त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर पुढे उपदेश केलाय. काही वेळ मौन धारण केलं आणि एक प्रेत काढायला सांगितलं आणि त्या प्रेतामध्ये पळणीस्वामींनी प्रवेश केला. श्रीपादराजम शरणम प्रपदे याचा सगळ्यांनी जय जयकार केलाय. आणि तेव्हा पळणीस्वामींनी आज्ञा केली नवीन शरीरात प्रवेश केल्याबरोबर की तुम्ही या क्षणात आता निघून जा इथे. बाबा माधवा तू विचित्रपूरला जा, परत तिथून आले होते माधव, विचित्रपूरला जा. आणि शंकरा तू तिरुपती महाक्षेत्राला जा असं सांगितलेलं आहे. आणि तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पीठिकापुरातील पुण्यवंताचे दर्शन घेतलेलं आहे, तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्री वल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु असा आशीर्वाद दिलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.